कालचा झालेला प्रकार हा कोणी समर्थन करणार नाही। विरोधी पक्षनेत्याच्या पदाची एक गरिमा असते, त्या सभागृहाचं पावित्र्य आपण जपतो। आमच्यासारख्या नवख्या आमदारांकडून जर एखादी कमेंट झाली समजा सभागृहामध्ये, तर अख्खं सभागृह आम्हाला बिलकुल हक्कभंग आणण्यापर्यंत किंवा मागं माझ्याबद्दल पण एक दोनदा असं प्रकरण घडले। हे ठीक आहे, आम्ही नवीन आहोत, आम्ही समजू शकतो। पण जे सिनियर नेते आहेत, आता प्रसाद लाड पण सिनियर नेते आहेत, दानवे साहेब पण सिनियर नेते आहेत, अशा लोकांकडून अशी अपेक्षा नाही। त्यामुळं याला कोणी एक जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही। दोन्हीकडून त्या बाबी झाल्यात आणि माननीय सभापती महोदयांनी आज त्यावर काय निर्णय घेतात हे पाहणं औचित्याचं ठरेल। तर अमोल मिटकरी यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। नेत्या जो आहे तो शिव्या देतो हे त्याला शोभत नाही, प्रसाद लाड यांचं असं म्हणणं आहे। आणि विरोधी पक्षनेत्याचं निलंबन व्हावं ही प्रमुख मागणी प्रसाद लाड यांच्याकडून केली जाते। प्रसाद लाड यांच्याकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या मांडण्यात आलेला आहे। आंदोलन जे आहे ते त्यांच्याकडून केलं जात आहे आणि अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते। काल संसदेमध्ये राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जे वक्तव्य झालं, जो संवाद झाला आणि त्याच्यावरून जो गोंधळ झालेला होता, त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालं। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, नक्कीच पाहतोय आपण वृषाली, या ठिकाणी आता पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे आणि भाजपचे जे नेते आहेत ते आता विधान परिषदेच्या पायऱ्यांवर आज सकाळपासूनच आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळतात। आणि भाजपचे जे आमदार आहेत ते आता पायऱ्यांवर येऊन बसायला सुरुवात झालेली आहे। प्रसाद लाड सकाळपासूनच या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांनी आता आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे की अंबादास दानवे यांचं निलंबन व्हायला हवं, ऑक्टोबरपर्यंत हे निलंबन करावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। विधान परिषद सभापतींकडे, नीलम गोऱ्हेंकडे सुद्धा केल्याची माहिती मिळते आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचं बोलणं झालेलं आहे। जोपर्यंत ते माफी मागणार नाही आपण या ठिकाणाहून उठणार नाही, दादागिरी सहन करणार नाही, पाहून घेण्याची भाषा ही ऐकून घेणार नाही असं सुद्धा त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे आया बहिणींवर शिवी देण्याची, आणि याबद्दलची भूमिका स्वतः उद्धव ठाकरे जे मातोश्रीमध्ये राहतात त्यांनी स्पष्ट करावी अशी मागणी प्रसाद लाड या ठिकाणी करतात। राहुल गांधी यांच्या नावाने या ठिकाणी आपण पाहतोय की आता हाय हायचे नारे द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। टीका टिप्पणी राहुल गांधींनी लोकसभेमध्ये हिंदूंवर जी केली त्याचे पडसाद थेट महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये उमटले आणि अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये आपल्या सोबत राहा। तर हे आंदोलन सुरू करण्यापूर्वी प्रसाद लाड यांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली पुन्हा एकदा पाहूया। सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये आवाहन करतोय की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे, ही माझी मागणी यांच्या पुढे राहील। एका मातेचा अपमान करणं, एका बहिणीचा अपमान करणं, माझ्याकडे बोट दाखवलं तर मी बोट कापीन, माझ्यावर दंगलीचे 76 गुन्हे आहेत, मी मारून टाकीन, मी खून करीन, याच्यावर मला भाष्य करायचं नाही आहे। पण आम्ही देखील परळ लालबाग सारख्या जिथे शिवसेनेचा उगम झाला, जिथे हिंदुत्वाचा उगम झाला, ज्या बाळासाहेबांनी बाळकडू जिथे पाजलं त्या परळ लालबाग म्हणून लहानाचे मोठे झाले, सुसंस्कृत असल्यामुळे उत्तराला उत्तर देत नाही। नक्कीच आपल्यासोबत आता प्रसाद लाड जोडले गेलेले आहेत। प्रसाद लाड जे आम्ही पाहतोय या दृश्यांमधून टीव्हीच्या स्क्रीनवर की तुमच्याकडून ठिय्या मांडला जातोय, नाही तोपर्यंत मी या पायरीवर बसणार नाही, उठणार नाही। सरकारने मला बोलवलं चर्चेला तर मी सरकारबरोबर चर्चेला जाईल, परंतु मी ह्या माध्यमातून उद्धवजींना विचारू इच्छितो की ज्या त्यांच्या मातोश्रीचा अख्खा महाराष्ट्र आदर करतो तशाच माझ्या मातोश्रीचा अनादर करून त्यांच्या एका शिवसैनिकांनी विरोधी पक्ष नेत्यांनी या पद्धतीत मला शिव्या दिल्या, त्याचं उत्तर उद्धव ठाकरे त्याला विचारणार आहेत का? आणि जोपर्यंत यांचं निलंबन होत नाही, यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही सभागृह चालायला देणार नाही। सभागृहामध्ये तुम्ही आज जाणार का? मला सरकारने, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलवलं तर निश्चितपणे मी चर्चेला जाईल, परंतु जोपर्यंत त्यांचं निलंबन आणि राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालायला देणार नाही। प्रसाद लाडची तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे? कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही आधीच कल्पना दिलेली आहे। मी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काल उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, झालेला प्रकार सांगितला आणि माझ्या मनाला एकच खंत लागून गेली आहे, रात्रभर मी झोपू शकलो नाही।
ही माझी आई 25 वर्षापूर्वी दुर्गम आजाराने वारली, तिच्याबद्दल शिव्या देणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही दादागिरी करा, दादागिरीचं उत्तर आम्ही दादागिरीने देऊ, परंतु आमची ती संस्कृती नाही. सभागृहाच्या आत सभागृहाचा सन्मान राहिला पाहिजे आणि आई बहिणीवरनं शिव्या देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो की त्यांच्या मातोश्रीची शपथ घेऊन त्यांनी सांगावं की हे त्यांना मान्य आहे. प्रसाद लाडजी, शेवटचा प्रश्न. तुम्ही असं म्हणताय, तुम्ही प्रश्न विचारलेला आहे उद्धव ठाकरेंना की त्यांना हे शोभतं का, मात्र स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुम्ही संवाद साधणार आहात का? मला जर उद्धव ठाकरेंनी फोन केला तर निश्चितपणे मी त्यांच्याशी संवाद साधेन. नक्कीच. धन्यवाद प्रसाद लाडजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या ठिकाणी बोलत होते. तर काल सभागृहामध्ये नेमकं अंबादास दानवे काय म्हणालेले होते, ज्यावरून हा वादंग निर्माण झालेला आहे, पुन्हा एकदा पाहूयात.